वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. महाराष्ट्रामधील गडचिरोली येथून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांनी आदिवासी आश्रमशाळांमधील प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना आणि पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत सरकारी आश्रमशाळांमध्ये जास्तीत जास्त प्रवेश निश्चित करण्याचे आदेश त्यांनी दिले. गडचिरोली येथे आयोजित नागपूर विभागीय एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री म्हणाले की सरकारी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास व भोजनाच्या सुविधा दिल्या जातात. या सुविधांची योग्य माहिती पालकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी पालकांशी सातत्याने संवाद साधावा, त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि मुलांच्या शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन ठेवून शाळांमध्ये आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान मेरी स्कूल मेरा बोर्ड या जनजागृतीपर व्हिडिओ जिंगलचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच नागपूर विभागातील 76 आश्रमशाळांचे प्राचार्य, अधीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. सरकारचे उद्दिष्ट आदिवासी भागांतील शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि अधिकाधिक मुलांना शाळेशी जोडणे हे आहे. गडचिरोली येथून सुरू झालेला हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवू शकतो. शासकीय आदिवासी आश्रमशाळा आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत एकूण 500 शासकीय आश्रमशाळा असल्यामुळे शासकीय आश्रमशाळेवर संपूर्ण लक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं असल्यामुळे सर्व शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांची क्षमता आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्यामुळे या वर्षापासून शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढवणे अशा प्रकारच्या कार्यशाळा 4 विभागामध्ये घेत असल्यामुळे आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये नागपूर विभागाची कार्यशाळा घेतली आणि या कार्यशाळेमध्ये गृहपाल, मुख्याध्यापक, कर्मचारी, प्रकल्प अधिकारी यांना मार्गदर्शन करून आजपासूनच पालकापर्यंत जाणे, संवाद करणे, गावात गेलं पाहिजे, लोकसहभाग, लोकचळवळ, जनजागृती करून जास्तीत जास्त विद्यार्थी शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रवेश झाले पाहिजे आणि त्यांना गुणवत्ताप्राप्त शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. हाच उद्देशाने हेतू ठेवून आज कार्यशाळा आयोजित केली. त्या कार्यशाळेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळेमध्ये 100% प्रचंड प्रमाणामध्ये प्रवेशाची क्षमता वाढणार, याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही. खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.